लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे। तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती। त्या निमित्ताने इयत्ता 6वी बालसभेचे आयोजन केलेले आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इयत्ता 6वी अ ची विद्यार्थी श्रद्धा बापू चव्हाण ही आहे। प्रमुख पाहुण्यांना मी खुर्चीवर बसण्याची विनंती करते। नमस्कार। आजच्या या बालसभेचे अध्यक्षपद इयत्ता 6वी ब वर्गातील हर्षवर्धन मुसळे भूषवतील अशी मी त्यांना विनंती करते। निवड झालेले अध्यक्षपदासाठी मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे। यानंतर लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमा पूजन होईल। मी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांना विनंती करते की प्रतिमांना पुष्पहार अर्पण करावा आणि दीप प्रज्वलन करावे। त्रिवार वंदन साहित्य भास्करा त्रिवार वंदन राष्ट्रपुरुषांना त्रिवार वंदन सविनय वंदन लोकमान्यांना सविनय वंदन त्रिवार वंदन साहित्य भास्करा त्रिवार वंदन त्रिवार वंदन साहित्य भास्करा त्रिवार वंदन। दोन शब्द म्हणून दाखवणार आहे। आज 1 ऑगस्ट आपण लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत। लोकमान्य टिळक हे महान स्वातंत्र्य सैनिक आणि समाज सुधारक होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव केशव बाळ गंगाधर टिळक असे होते। त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असेही म्हटले जाते। शेवटी आवाज येतो हा इकडं। माझं लक्ष आहे तूच तू मराठा सुरू केली। त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली। लोकमान्य टिळकांचे विचार आजही सर्वांना प्रेरणा देतात। या महान नेत्यांना माझा कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी इयत्ता 5वी तुकडी ब मधील सूरज खांगे हा विद्यार्थी आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला लोकशाहीचा अनुभव होते व लोकमान्य टिळक यांच्याविषयी
Tilak. Lokmanya Tilak was a great freedom fighter of the Indian freedom struggle. He was also called Bal Gangadhar Tilak. Bal Gangadhar Tilak was born on 23rd July 1856 in Ratnagiri, Maharashtra. His father's name was Gangadhar and mother's name was Parvati Bai. The famous slogan Swarajya is my birthright and I shall have it was given by Lokmanya Tilak. Lokmanya Tilak was started newspapers like Kesari and Maratha. Such a great freedom fighter passed away in 1st August 1920. Thank you. सपाट एवढी प्रिपेअर वेगवेगळी उत्कृष्ट वर्ग व माझा मित्रमैत्री सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवानी आहे. मी येत्या 7वी ब मध्ये सर्वप्रथम सर्वांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज 1 ऑगस्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जयंती. अण्णाभाऊ साठे हे थोर समाजसुधार, लोककवी, लेखक व वंचितांच्या आग्रहाचा स्वाभाविकपणे मानणारे थोर व्यक्तिमत्व. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वाटवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. संपूर्ण निरीक्षण असलेल्या अण्णाभाऊंनी पोवाडे दिले, गाथा, लोकनाट्य, कादंबरी व सर्व प्रकार इयत्ता 10वी तुकडी अ मधील सौम्य विश्वकर्मा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येईल. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सौम्य सुरेंद्र विश्वकर्मा. आज मी स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक, त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा त्यांनी दिली. लोकांनी त्यांना लोकमान्य पदवी दिली. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांनी आखरेचा श्वास घेतला. त्यांच्यासारख्या नेत्याला माझा मानाचा मुद्रा. धन्यवाद. येत आहे शिवाजी गायकवाड. सर्वांना माझा नमस्कार. साहित्य अण्णाभाऊ साठे हे गीत मी आपणासमोर सादर करीत आहे. जगबद्दल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. जगबद्दल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला ऐरावत. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडून निज बाहेरी घे बिनवरती भाव. घे बिनवरती भाव सांगून गेले मला. यानंतर आपल्या समोर आपले विचार मांडण्यासाठी इयत्ता 6वी तुकडी अ मधील जय भोसले हा विद्यार्थी येईल. हात सोड. माईक घे वर जरा. माझे नाव जय प्रशांत भोसले. मी आता 6वी तुकडी अ मध्ये शिकतो. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही माझी विनंती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारताचे थोर स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. टिळकांनी स्वराज्य हा माझा
जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा संपूर्ण भारतात दिली. ही यानंतर आपल्या समोर इयत्ता 7वीतली एक ताई येत आहे. ती म्हणजे गिरिका मुनेश्वर. सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहातच लागते. सिंहगर्जना करायला काळीच पण सिंहातच लागते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणाशी मान माझी सदैव झुकते. मान माझी सदैव झुकते. माझे नाव गिरिका. आज मी लोकमान्य टिळक यांच्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्त ऐकावी अशी माझी विनंती. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळक यांचे जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखली गाव येथे झाले. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई तसेच वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते. लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती ही उत्सव सुरू केले. लोकांनी त्यांना नेता स्वीकार केल्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी मिळाली. महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे निर्माता असे म्हटले. लोकमान्य टिळक दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. अशा या व्यक्तींना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. आपल्या समोर इयत्ता 7वी अ मधील अनुराग माने हा विद्यार्थी येईल. या विषयी मी थोडक्यात बोलणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच हुशार, निडर व स्पष्टवृत्त होते. त्यांना अन्यायाची खूप चीड होती. लोकमान्य टिळक यांनी लोकांना एकत्र यावं म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती साजरा सुरू केली. धन्यवाद. आपल्या समोर इयत्ता 8वी गणेश चतुर्थी बेटे सर्वांनी शांत बसा. अनमोल यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी. अनमोल यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी. लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपानी. लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानोपानी. फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकवून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे एकमेव साहित्य रत्न, साहित्य सम्राट लोकशाहीर म्हणजेच अण्णाभाऊ साठे. अशा या साहित्य रत्नास माझे त्रिवार वंदन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. गरिबीच्या परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. पण त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर, लेखणीच्या बळावर त्यांनी साहित्य क्षेत्रात खूप मोठी झेप घेतली. मित्रांनो, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांवर अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आले आहेत. त्यांनी अनेक नाटके लिहिली, कादंबऱ्या लिहिल्या, अनेक गाणी लिहिले. त्यांचे एक गाजलेलं गाणं म्हणजे माझी मैना गावावर राहिली. माझी मैना गावावर राहिली. मित्रांनो, त्यांनी लिहिलेली एक कादंबरी म्हणजे
फकीरा त्यांची ही कादंबरी खूप गाजलेली कादंबरी आहे. मित्रांनो, शेवटी त्यांचा मृत्यू 18 जुलै 1967 रोजी झाला. ते जरी आज आपल्यात नसले तरीही ते त्यांच्या साहित्यातून आजही आपल्यामध्ये आहेत आणि नेहमी आपल्यामध्ये राहतील. शेवटी एवढेच बोलेल की साहित्यातून ज्यांनी उंचवली अपेक्षितांची मान अशा अण्णाभाऊंनी मिळवला रशियातील सन्मान. धन्यवाद. प्रयत्न छान होते. यानंतर आपल्यासमोर इयत्ता 8वी तुकडी अ मधील नम्रता गायकवाड आपल्यासमोर आपले विचार मांडेल. नमस्कार. हे पहा मुलांनो, आपल्या शाळेमध्ये आपल्या विभागाच्या पर्यवेक्षिका सौ आशाताई धुमाळ मॅडम आलेल्या आहेत आणि आपल्या शाळेला त्यांनी व्हिजिट केलेली आहे. तो आपल्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिल्या आणि तुम्हाला भेटायला आल्या, त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला मॅडम. आणि असंच येत जा, असंच आम्हाला खूप आनंद वाटेल. सर्वात आधी सर्वांना माझा नमस्कार. आज गुडघ्यावर पाठीचा कणा ताळ, नजर समोर. सर्वात आधी सर्वांना माझा नमस्कार. आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. मी अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी एक छोटीशी कविता लिहून आणलेली याच तुमच्यासमोर सादर करत आहे. साधे राहणीमान तरी साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे. साधे राहणीमान तरी साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे. असे आपल्या सर्वांचे आवडते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. वारण्याच्या वाघाने साहित्य क्षेत्रात कोरली डरकाळी. वाचकाच्या हृदयावर कोरल्या आठवणीच्या ओळी. निघून या फकीरा वारण्याचा वाघ अचित्रात. निघून या फकीरा वारण्याचा वाघ अचित्रात. मराठी वाचकांची जगभर फुलवली जत्रा. मराठी साहित्याचा आवाज रशियेपर्यंत नेला. मराठी साहित्याचा आवाज रशियेपर्यंत नेला. जगात माय मराठी साहित्याला सन्मान मिळवून दिला. साहित्य क्षेत्रात तुमची बरोबरी न करू शके कोणी. साहित्य क्षेत्रात तुमची बरोबरी न करू शके कोणी. तुम्हाला माझा कोटी कोटी प्रणाम. आजच्या या पवित्रमी. यानंतर आपल्या समोर येत आहे गीत सादर करण्यासाठी कल्याणी ताई. नमस्कार, माझे नाव कल्याणी संजय माने. मी आता 7वी तुकडी मध्ये शिकते. माझ्या गीताचे नाव आहे त्रिवार वंदन. कवयित्री डॉक्टर लता पाडेकर. त्रिवार वंदन साहित्य भास्करा. त्रिवार वंदन. त्रिवार वंदन साहित्य भास्करा. त्रिवार वंदन. एक आहेत लोकमान्य दुसरे लोकशाही. एक आहेत लोकमान्य दुसरे लोकशाही. त्रिवार वंदन साहित्य भास्करा. त्रिवार वंदन. सिंहगर्जनात हाडसाची मागणी संयुक्त महाराष्ट्राची. सिंहगर्जनात हाडसाची मागणी संयुक्त महाराष्ट्राची. त्रिवार वंदन साहित्य भास्करा. त्रिवार वंदन. त्रिवार वंदन साहित्य भास्करा. त्रिवार वंदन. चरित्र लोकमान्यांचे फकीरा अण्णा भाऊंचे. चरित्र लोकमान्यांचे फकीरा अण्णा भाऊंचे. त्रिवार वंदन साहित्य भास्करा. त्रिवार वंदन. त्रिवार वंदन साहित्य भास्करा. त्रिवार वंदन. दोघे साधक लेखणीचे साक्षीदार 1 ऑगस्टचे. दोघे साधक लेखणीचे साक्षीदार 1 ऑगस्टचे. त्रिवार वंदन साहित्य भास्करा. त्रिवार वंदन. त्रिवार वंदन साहित्य भास्करा. त्रिवार वंदन.
त्रिवार वंदन साहित्य भास्करा त्रिवार वंदन. धन्यवाद. प्रतिनिधी स्वरूपात मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय मोरे सर यांना विनंती करतो. विद्यार्थी मित्र नमस्कार. आजच्या प्रतिक्रिया बाल सभेचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर आपल्या शाळेत भेट देण्यासाठी आलेल्या आपल्या विभागाच्या पर्यवेक्षिका आदरणीय धुमाळ मॅडम आणि माझे सर्व सहकारी मुलांनो, आवाज येतोय. आज जयंती आणि पुण्यतिथी ही एकाच वेळी या घटना आलेल्या आहेत. जयंती आणि पुण्यतिथी का साजरी करतो हे आपण माहीतच आहे की जयंती म्हणजे एखादी व्यक्ती मृत पावलेले परंतु त्यांचा जो वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण जयंती साजरी करतो. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवायचे असतात म्हणून आपण जयंती साजरी करतो. त्याचबरोबर पुण्यतिथी त्यांचं जे मौलाचं कार्य आहे त्या मौलाचं कार्य आपण जनतेपर्यंत पोहोचवावं. त्यांनी देशासाठी काय काय हाती कार्यक्रम घेतले होते ते उद्बोधन करावं, जनमानसापर्यंत त्यांचे विचार पोहोचवावे, यासाठी या पुण्यतिथ्या आणि जयंत्या आपण शाळेमध्ये साजऱ्या करत असतो. आपण वळूया प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाकडे. मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. प्रमुख पाहुण्यांचे नाव आहे श्रद्धा बापू चव्हाण. माहिती ऍडजस्ट करून द्या प्रमुख पाहुण्यांना. नमस्कार. आदरणीय मुख्याध्यापक, सर्व गुरुजन व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे मित्रमैत्रिणी, आजच्या बालसभेचे प्रमुख अतिथी म्हणून मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी सुंदर भाषण केली त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. ज्या शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्या सर्वांचे आभार. तर आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांना घरी लाडाने बाळ असे म्हणत. पुढे जाऊन त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले. ते नेहमी एकच वाक्य म्हणत, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही घोषणा त्यांनी दिली. त्यांनी इंग्रजांविषयी बंड पुकारले. त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला. पण दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. धन्यवाद. चला तर आता आपण अध्यक्षांचे विचार ऐकूयात. मी त्यांना विनंती करते की आपण आपले विचार मांडावे. अध्यक्षांचे नाव आहे हर्षवर्धन अनिल कुसळे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आहे मामा. हा बाहेर बोला ना त्यांना. माझा नमस्कार. माझे नाव हर्षवर्धन अनिल कुसळे. मी आता तुकडी ब 6वी तुकडी ब मध्ये शिकत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्यानिमित्त आपल्या शाळेत बालसभेचे आयोजन करण्यात आले आहे आणि मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. लोकमान्य टिळकांनी केलेली सिंहगर्जना म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्याप्रमाणे शिक्षण हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून आपण खूप खूप शिकूया, मोठे होऊया आणि या शाळेचे नाव उज्ज्वल करूया. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शाळेमध्ये उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे. मी शाळेच्या वतीने त्यांना विनंती करतो की आपण सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभसंदेश द्यावा.
पर्यवेक्षिका आचार्य धुमाळ मॅडम. गडगड साबथा. नमस्कार सर्वांना. खूप छान पद्धतीने मी आल्यापासून तुमची भाषणं ऐकते. खूप सुंदर तयारी सर्व विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि ज्या वर्गाकडे ही तयारी आहे बालसभेची इयत्ता 6वीच्या वर्ग अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन या मुलीने केलेले आहे. तिचं देखील विशेष असं कौतुक. त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची जी तयारी करून घेतलेली ती सुद्धा वाढवण्यासाठी. मुलांना पहा, आपण दरवेळेस प्रत्येक विविध जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, पण ह्या साजऱ्या करायच्या आणि तशाच सोडून द्यायच्या का त्यातून काहीतरी घ्यायचंय आपल्याला. तर यातून आपल्याला ह्या जयंती साजऱ्या करण्यामागचा उद्देशच हा आहे की ह्या ज्या मोठ्या व्यक्ती हुतात्मे होऊन गेले, मोठे नेते होऊन गेले, या सर्वांच्याकडून आपल्याला घेण्यासारखे जे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये उतरवायचे आहेत. म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर त्यांच्याकडे असलेला जो धडाडीपणा आहे, त्यांच्याकडे असलेला जो अभ्यासूपणा आहे आणि लोकांमध्ये जाऊन जागृती करण्याचं जे त्यांच्याकडे जे स्किल आहे, हातोटी आहे, ती आपल्यामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. मग श्री सरांनी जाता जाता सांगितलं की तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर अन्याय सहन करण्याची क्षमता संपल्यानंतर हा अन्याय होतोय, कसा होतोय ही सांगण्याची सुद्धा आपल्याकडे ताकद असणं गरजेचं आहे. ती मांडण्याची सुद्धा कुवत आपली असणं गरजेचं. आज एका सावलीने बालसभेचे नेतृत्व केले. त्या प्रसंगी आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका स्वाती घनवट मॅडम यांनी आता मार्गदर्शन करावे ही विनंती. शांत बसलेला सगळे. आताच आपल्या विभागाच्या पर्यवेक्षिका आदरणीय धुमाळ मॅडम यांनी तुम्हाला खूप मोलाचा मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते आपण निश्चितपणे पाळणार आहोत. पाळणार ना सगळेजण? हा. तर आज आपण इथे बालसभेच्या निमित्ताने सर्वजण जमलेलो आहोत. तर आजच्या सभेचे आदरणीय आपले अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आणि या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रम घेतला. आणि पहिलं तसंच हे करणारे काय सूत्रसंचालन करणाऱ्या 2 विद्यार्थिनी त्या सुद्धा म्हणजे इयत्ता 6वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम खूपच छान घेतला. त्यासाठी सर्वांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन प्रथमतः मी करते माझ्या वतीने. आणि तसेच या विद्यार्थ्यांनी जे नियोजन केलं आणि भाषण करणाऱ्या ज्या मुली निवडल्या त्या सुद्धा अतिशय सुंदर होत्या. त्याच्यामध्ये विविधता होती, गाणी होती, कविता होत्या. म्हणजे अशा विविध पद्धतीने हा बालसभेचा कार्यक्रम तुम्ही खूप छान साजरा केला. मुलांनो, इतकं सुंदर आजचं म्हणजे नियोजन अतिशय अल्पावधीमध्ये करण्याचं काम इयत्ता 6वीच्या शिक्षकांनी केलंय. म्हणजे संतोष जाधव सर, त्यांचे शिक्षक आपले मित्र आणि डॉक्टर लता पाडेकर मॅडम. कारण विद्यार्थी हे खरंच खूप उपजत गुण त्यांच्यात आहेत. त्याला अजून छानपणे त्यांनी मोल्ड करण्याचा प्रयत्न केला. मी मुद्दाम असा कागद काढला होता, परंतु आता मला वाटतं माझं भाषण मी याच ठिकाणी थांबणार करतो. तर नाही, थोडंसं आहे का, मी 2 ओळी म्हणतो म्हणजे आपलं समारोप छान होईल. सरांचं गाणं नको नको ती भेद भावना
शहीदानी मग का हा वेडेपणा ही खरी आहे गर्जना ही खरी आहे गर्जना ही खरी आहे गर्जना भारतीय नवतरुणानो तरा अशी खंबीर क्रांती करा वाहू द्या माणुसकीचा झरा वाहू द्या माणुसकीचा झरा ते धन्य किती शिवराया ते धन्य किती शिवराया बांधिला महाराष्ट्राचा पाया महाराष्ट्राचा पाया ते धन्य किती शिवराया ते धन्य किती शिवराया घातिला महाराष्ट्राचा पाया महाराष्ट्राचा पाया ज्याने विचार दिले मोठे आपल्या सर्वांना ज्यांनी विचार दिले मोठे धन्य ते अण्णा भाऊ साठे अण्णा भाऊ साठे धन्य ते अण्णा भाऊ साठे अण्णा भाऊ साठे धन्यवाद या चारच ओळीचे आता वेळ आली आभाराची मी राधिकाला विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करावे सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी आज ज्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि खाली बसलेले विद्यार्थी जे आहेत त्यांनी बालसभेचा आनंद नक्कीच घेतलेला असेल आणि मोठ्या मॅडम त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्यांचे मी आभार मानले पण विशेष म्हणजे माननीय धुमाळ मॅडम यांनी